हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर मी तुम्हाला काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये एक हेअर पॅक लावल्याच्या नंतर माझे केस कसे सुंदर म्हणजे एकदम सिल्की आणि मस्त झालेले आहेत ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्याच्या अगोदरसुद्धा डिटेल रेसिपी जी आहे ह्या हेअर पॅकची ती मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी कालच्या शॉर्टच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती नक्कीच जाऊन बघा. आजचा व्हिडिओ तेवढा डिटेलमध्ये येणार नाही आहे, पण लावल्याच्या नंतर खरंच फरक जाणवतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे ही रेसिपी मी कशी केलेली आहे पण दरवेळेच्यापेक्षा थोडी वेगळी केलेली आहे. तर इथे काय केलेलं आहे, मी 1 चमचा जवस घेतलेला आहे आणि 1 चमचा तांदूळ घेतलेले आहेत. दोन्ही मिळून छान असं उकळून दिलेलं आहे. याला एकदम असे जास्त पण शिजवायचे नाहीत आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत. तांदूळ असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजल्याच्या नंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये जी वरती आलेलं पाणी वगैरे जे आहे ना सर्व मिळून आपल्याला काय करायचं आहे, त्याची पेस्ट तयार करायची आहे. तर ह्या वेळेची पेस्ट जी आहे ती मी एकदम घट्ट न करता थोडीशी लूज प्रमाणामध्ये केलेली आहे. तर जे की तांदळाच्या वरती तुम्ही बघा केव्हाही भात शिजवताना जे पाणी येतं ना ते कसं असतं, नॉर्मली चिकट आणि थोडं पतलं असतं. त्या टाईपमध्ये मी बनवलेलं आहे. त्यापेक्षाही थोडीशी नॉर्मल पातळ झालेली आहे माझ्यावाली, पण काही प्रॉब्लेम नाही, हे आपल्याला केसाला लावता येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस ह्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकत असते आणि नाही घातलं तरीही चालतं आहे. पण मी ह्याच्यामध्ये एक वेळेस काय केलेलं आहे, कडुनिंबाचा पाला घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि प्रत्येक वेळेस ॲलोवेरा जेल घातलेला आहे. पण ह्यावेळेस कुठलंही काहीच टाकलेलं नाही, फक्त आणि फक्त जवस आणि तांदूळ याचीच पेस्ट मी तयार केलेली आहे आणि तीच केसांना लावलेली आहे. ॲलोवेरा जेल माझ्याकडे होतं पण माझ्या लावायचं म्हणजे टाकायचं लक्षात नाही राहिलेलं. मी तुम्हाला खूप म्हणजे प्रत्येक वेळेस जी पण रेमेडी मी घरची म्हणजे ट्राय करते ना त्यावेळेस मी अनुभवलेलं आहे की काय बाहेरच्या जे केमिकलयुक्त जे प्रोडक्ट असतात त्याचे इफेक्ट आपल्या शरीरावर होतात आणि घरची जी रेमेडी आहे ना त्याचे इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. येतं आपल्याला फायदा हो अगर न हो, इफेक्ट मात्र आपल्याला म्हणजे बॉडीवरती काही जाणवत नाही येतं. तर चला ह्याचा 100% रिझल्ट आहे. मी तर म्हणेल खरंच जे केस आपले केसांना जो वृक्षपणा येतो ना तो ह्यानं 100% जातो आणि तो वृक्षपणा गेला की शरीर म्हणजे केसांना काय राहतं, एक मोकळेपणा सिल्कीपणा जो आहे ना तो येतो. त्यामुळे मी काय करत असते, कधी पण 1 महिना 1.5 महिना 15 दिवस महिन्यातून महिना 1.5 महिना 15 दिवस असा कधीही मला वेळ भेटू दे मी त्यावेळेस ही पेस्ट करत असते. भले मग मला वेळ हे मटेरियल माझ्याकडे काय आहे काय नाही ते मी बघत बसत नाही, जे आहे त्यामध्येच करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर इथे बघा मी एकदम म्हणजे पातळ आपली पेस्ट झालेली होती तरीसुद्धा एकदम बेस्ट लावलेली आहे आणि केस धुतानाच ह्याचा तुम्हाला इफेक्ट केस वाळून पण द्यायची गरज नाही आहे. केस धुईला तुम्ही पाणी ज्यावेळेस घेता ना त्यावेळेसच तुम्हाला याचा इफेक्ट जाणवतो. आणि जर तुम्ही काय केलं, ह्याला शॅम्पू ही पेस्ट लावण्या अगोदर जर तुम्ही केस धुवून घेतले आणि नंतर ही पेस्ट लावली तर अधिक बेटर होणार आहे. कारण काय तुम्हाला नंतर शॅम्पू वगैरे लावण्याची गरज पडणार नाही आणि त्याने तुमचा जो म्हणजे केसामध्ये जो पण ह्याचा इफेक्ट झालेला आहे तो जास्त वेळ टिकून राहील असं मला वाटतंय. तर चला तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा आणि आवडलं जर असेल, ही जर रेमेडी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला काय इफेक्ट जाणवतो तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मला याचा मस्त रिझल्ट वाटलेला आहे आणि ह्याने केस गळणीसुद्धा बऱ्यापैकी कमी होते आणि केसांना म्हणजे जास्त असं आपण काय करतो 1 महिना 1.5 महिना झाला की आपण नेहमी केसांना हेअर डाय करतो ना, तो हेअर डाय करण्याचा सुद्धा प्रॉब्लेम ह्यानं
कमी होणार आहे. तर चला, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि यूज पण करत आहे. तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्हीसुद्धा नक्की करा आणि ह्याचा रिझल्ट काय आहे तो मला सांगा. तर अशा प्रकारे ह्याची अजून डिटेल रेसिपी तुम्हाला आपल्या ह्याच्यावरती तुम्ही नक्की जाऊन बघा चॅनलवरती. तुम्हाला असं वाटत असेल की हे काय तांदळाचं पाणीच तर आहे, हे कसं लावायचं बाबा, आपल्या केसांवरती लावल्याच्या नंतर हे खाली येणार का, म्हणजे वगळ ह्याचे येणार का. तर नाही, ते त्याचे वगळ वगैरे जसं तुम्ही आपण हिरड्याची मेहंदी आपण लावतो ना, ती थोडी घट्ट असते. तर ह्याला तुम्ही चमच्यानं सुद्धा केसामध्ये अगोदर टाकू शकता आणि नंतर मसाज केल्यासारखं चोळून सुद्धा लावू शकता तुम्ही ह्याला. तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. मी तर हातानंच लावलेलं आहे. लास्टला मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये 1 चमचा दही घातलेला आहे. थोडीशी पेस्ट राहिली होती त्यावेळेस, कारण दही केसाला लावतात हे मला आठवलं म्हणून मी लावलेलं आहे. तर लावणं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा तास इथं 15 ते 20 मिनटं ठेवलं तरी चालेल. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता. मी इथे अर्धा तास ठेवलेला आहे आणि नंतर आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत. हे सर्व आपल्याला छान मसाज करत करत आपल्या केसांच्या मुळांना लावून घ्यायचं आहे. तर चला, इथे मी काय केलेलं आहे, सर्व पॅक लावून घेतलेला आहे. लावल्याच्या नंतर केस जे आहेत ते बांधून ठेवलेले आहेत आणि इथे करणार आहे मी आज दही. तर दही कसे लावायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यांना लावता येत आहे, पण बऱ्याच काही जणींचा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे मी ही जी ट्रिक आहे ती माझ्या आईची आहे आणि ती तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण दही लावतो त्यावेळेस दही एकदम घट्ट आणि दाटसर होतं आणि लवकरसुद्धा होतं. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याकडून दही व्यवस्थित लागत नाही, घट्ट होत नाही, दाटसर होत नाही, त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये होतं. तर ह्या अशा पद्धतीने जर लावलं तर पटकन होऊन जातं. तर इथं काय करायचं आहे, आपल्याला 1 चमचा दही आणि 1 चमचा साखर घ्यायचं आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे छान बेटर केल्यासारखं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कोमट दूध करायचं आहे आपल्याला. एकदम गरम नाही करायचं आहे आणि थंड पण नाही टाकायचं आहे. थोडंसं कोमट करायचं आहे आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्याच्या नंतरसुद्धा ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि बस. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर रूम टेम्परेचरला ठेवा, झाकून ठेवा याला व्यवस्थित. उन्हाळा असल्यामुळे 5-7 घंट्यामध्ये सुद्धा होतं आणि नसता तुम्ही वेळ असेल तर 1 दिवस ठेवलं तरी चालते. तर चला, इथं हे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि ही दुसरी छोटीशी रेसिपी आहे, एकदम सोपी आणि 2च मिनिटाची, पण उन्हाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना हवीशी वाटणारी, ती म्हणजे लस्सी. तर मी इथं काय केलेलं आहे, 1च जणापुरती लस्सी आज करणार आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे 1 कप दही. तर ते दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि फेटल्याच्या नंतर त्यामध्ये साखर टाकायचं आहे. साखर टाकून सुद्धा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जास्त घट्ट झालं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या आणि पुन्हा व्यवस्थित असं फेटून घ्या. तर मीही हे दही व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा साखरसुद्धा घातलेला आहे. साखर तुमच्या चवीनुसार घाला. तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला, पण लस्सीला साखर जास्त प्रमाणात चांगली लागते. ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही बर्फाचे तुकडेही टाकू शकता किंवा थंड ताक किंवा दही घेऊ शकता. तर मी थंड दही घेतलेलं आहे, त्यासाठी बर्फ वगैरे काही घातलेलं नाही आहे. आणि इथे आपल्याला आता काय करायचं आहे, ह्याच्यात थोडीशी मलाई घालून घ्यायची आहे. 1 चमचा घातली तरी चालेल, 2 चमचे घातले तरीही चालेल. तर मी इथे 2 ते 3 चमचे मलाई घालून घेतलेली आहे आणि इथे आपली लस्सी तयार झालेली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.